मी ना बाहेर जाणं ते तर खूप दिवस झालं होतं, त्याच्यामुळे आज बाहेर जायचा प्लॅन केला होता. मी असंच कुठं बाहेर जात नाही बरं का. माझ्या मागे काहीतरी रिझन असते, त्याच्यामुळेच निघालो होतो. पण त्याच्या अगोदर ना बेकरीला गेले होते. आमचं कुठं पण गेलं तरी अगोदर ना पेटपूजा नंतर कामधुजा असते बरं का. पण आज आमचं नशीब काय फुटकं होतं काय की रे बाबा. आम्ही जे सांगितलं होतं ते काय भेटलंच नव्हतं. थोड्या वेळ थांबा म्हणून सांगितले होते, पण आमचं काय उंदीर शांत बसत नव्हतं, त्याच्यामुळे वापस यावं लागलं. आणि पप्पांनी सांगितले होते की चला तुम्हाला नवीन बेकरीला नेतो म्हणून सांगितले होते. मग काय नवीन बेकरी म्हणल्यापर्यंत आणि जास्त खुशच वाटते ना. हे तर बेकरी स्नॅपर मध्ये जाते. मला तर काय माहितीच नव्हतं रे बाबा. मला जे सगळे बेकरीला नेले होते ते सगळे माहित होते, पण आज नवीनच जागी नेले होते. मग काय नवीन म्हणल्यापर्यंत थोडे एन्जॉय तर करावं. पण माझ्यापेक्षा ना खुश आणि जास्त एन्जॉय करत होती, कारण का तिला फिरायला आवडते ते तुम्हाला तर माहितच आहे. तिला तर रोज नवीन जागी केलं तर तिने इतकं खुश होते की नाही तुम्हाला तर कळतच असेल थोडंफार. मग काय ऑर्डर करून बसल्या होत्या. पण ह्या बापलेकीचं काय एन्जॉय करायचं संपसणार रे बाबा. कुठेही जाऊ दे दोघांना एन्जॉय करायचंच असते. तुम्हाला तर माहितच असेल हानीला काय आवडते, त्याच्यामुळे आम्ही अगोदर ना केकच ऑर्डर केले होते, त्याच्यानंतर करी पप ऑर्डर केले होते. खाली चित्रा बघत होती, त्याच्यामुळे तिला टेबलवरच बसू झालं होतं, पण तिने काय राहतच नव्हते. मग काय हानीसाठी ना हानीचं फेवरेट केक आलं होतं. हानी तर खूप जास्त खुश होती, कारण का तिला कधी खाऊ कधी नाही म्हणायचं होतं. त्याच्यामुळे ना हानीचे पप्पा हानीला अगोदर चारवत होते. चारल्यानंतर असं काय रिएक्शन करत होते तुम्हाला तर दिसतच असेल. मग पप्पाची बारी झाली होती, आता माझी बारी होती बरं का मॅडमला चारवायचं. खात काय नव्हते, पण उगत तिने शांत बसावं म्हणून असं काहीतरी करत होते, पण तिने काय ऐकतच नव्हती. मला काय खाऊ देत नव्हती. त्याच्यामुळे हानीच्या पप्पाला सांगितलं होतं की तुम्हीच अगोदर खा म्हणून सांगितलं होतं. त्याच्यामुळे आम्ही ना त्यांनी खाल्ल्यापर्यंत मी खाऊन दोघं पण बाहेर बिल करायला आलो होतो. बिल तर केल्या होत्या. आता ना हानीचं बर्थडे पण जवळ येत आहे. आम्हाला जसं केक हवं होतं तसं आम्ही सांगितलं होतं असं बनवून देत्या का म्हणून. तसं काय बनवून देत नव्हते, तर जरा अलग टाईपच होती त्याची. त्याच्यामुळे कॅन्सल करून आम्ही हानीचे सामान घेऊन लगेच रूमला आलो होतो. त्यांना हानी जशी मोठी होत चालली तशी तिची ऍक्टिंग वाढत चालली बरं का. तिनं शांतपणानं जसं तिनं लहानपणी खात होते तसं आता काय खायचं नावच घेणार आहे बाबा. आता ना तिनं जास्त कसं ऍक्टिंग केलं तसं चारावं लागते.